हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्या आजच्या या व्लॉगमध्ये। दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आपल्या व्लॉगची सुद्धा। तर सुरुवातीलाच मी ठेवतीये चहा, आणि चहाशिवाय तर कुठली कामं आपली पार पडत नाहीत। आज होती महाशिवरात्र आणि सोबतच महिला दिन सुद्धा होता, पण सकाळी सकाळी खूप कामं मागे होती माझ्या, आणि संध्याकाळी आम्हाला निघायचं आहे नागपूरसाठी। तर तिकडे जायचं आहे, कामं ही खूप पडलेली होती, तर ती सगळी कामं माझ्या डोक्यात होती। त्यामुळे मी तुम्हाला आजच्या ज्या शुभेच्छा आहेत तर त्या द्यायच्या विसरून गेले। ऑन कॅमेरा मला तुम्हाला शुभेच्छा वगैरे द्यायच्या होत्या, पण सगळं विसरून गेले। कामं इतकी होती की मी अगदी घरातून निघेपर्यंत सुद्धा सर्व कामं जी आहेत ती चालूच होती माझी। कारण घरातून आपण निघायचं म्हटलं की पूर्ण घरातून बाहेर पडेपर्यंत आपल्याला सर्वच पाहावं लागतं, काय राहिलं काय नाही हे सर्वच पाहून मग बाहेर निघावं लागतं। तर कामं खूप होती। मी आता काय करते ना की फक्त आता चहा घेते, कारण चहा घेतल्याशिवाय दुसरी कामं तर होणारच नाहीत। निवांत असं बसून छान असं पहिला चहा घेते, नंतर चहा घेतल्यानंतर लागूयात आपल्या कामाला। तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतले आणि खिचडीची सुरुवात जी आहे ती केलेली आहे मी, म्हणजे तयारीची। खिचडी करायची आहे तर त्याची तयारी करत आहे मी। इकडे शेंगदाणे भाजायला ठेवले कढईमध्ये, आणि सोबतच बटाटा जो होता तो घेतेय चिरून। आणि इकडे किचनमध्ये ना आमचा आरो असतो पाण्याचा, तर त्याचाच आवाज तुम्हाला साईडला येत असेल। तर क्लिप जी आहे ती थोडीशी फास्ट फॉरवर्ड केल्यामुळे त्याचा आवाज येतो। लगेचच मी आपली जी विळी होती मी वापरलेली तर तीही लगेचच तिथल्या पाण्याने धुवून टाकली, आणि सोबत आता मी इथे आपली साबुदाण्याची खिचडी जी आहे ती पटकन बनवून घेते।
खिचडी बनवून झाली माझी, आमची खाऊनही झाली आणि लगेचच घेतलेला आहे मी आवरायला. तर मी बॅग भरून घेतेय. तर तुम्ही म्हणाला अगोदर भरायला काय झाली होती, तर हे आमचं असंच असतं, कधीच सुट्टी जी येते आमची कन्फर्म नसते. त्यामुळे मी जेव्हा जायचं असतं ना नेमकी त्याच दिवशी बॅग भरून घेते. अगोदर अजिबात कधीच मी अगोदर बॅग वगैरे भरून ठेवत नाही, कारण कित्येकदा आमचं असं झालंय ना की पुण्याला उद्या जायचंय, परवा जायचंय आणि आम्ही कितीतरी वेळा बॅग काढून ठेवलेली आहे भरलेली. तर त्याच्यामुळे मी काय करते, ज्या दिवशी आपल्याला जायचं आहे त्याच दिवशी बॅग जी आहे ती भरून घेते. इथे सामान जे ते काढून ठेवलेलं होतं, म्हणजे पलीकडे ज्या बॅगा आहेत तर त्याच्यामध्ये माझ्या साड्या वगैरे आहेत ज्या चांगल्या आहेत, तर त्याच्यातल्या मी निवडून घेतलेल्या होत्या मला ज्या घेऊन जायच्या आहेत त्या. आणि मग आता मी माझी जी ही बॅग आहे जी आम्हाला घेऊन जायची आहे सोबत, तर ती व्यवस्थित लावून घेते. सोबतच कुठले ड्रेस घ्यायचे आहेत, कुठल्या साड्या घ्यायच्या आहेत, सोबत सोनूचे कपडे, सोनूच्या पप्पांचे कपडे, सोबत माझ्या औषधं गोळ्या, परत मेकअप आणि ज्वेलरी जी पण मला लागणार आहे ती सगळी मी माझ्या सोबत घेणार आहे. तर अशा आमच्या 2 पूर्ण बॅगा भरलेल्या होत्या. आणि कुठेही जायचं असलं की हे असंच होतं, म्हणजे तिघांची मिळून आमच्या निदान 2 बॅगा तरी भरतात. इव्हन आम्हाला लग्ना दिवशी घालायच्या चपला वेगळ्या आणि रेग्युलर चपला पायामधल्या वेगळ्या, असं हे सुद्धा होतं. म्हणजे एक्स्ट्रा जे आहे सामान ते बरंच होऊन जातं. ते इथे त्यांचे इस्त्रीचे कपडे आलेले होते ते मी बॅगमध्ये भरून ठेवते. आणि सोबत इकडे जे हे बॉक्स ठेवलेले आहेत तर तिथे मेकअपचं सामान माझं आणि ज्वेलरीचं सामान जे आहे ते ठेवलेलं होतं. तर एका ताईंनी कमेंट केलेली आहे की बिगिनरचा मेकअप किट कसा असावा हे सांगा म्हणून. तर ते मी सांगेल. 1-2-3 दिवस मी नागपूरमध्ये आहे, तर या गडबडीमध्ये मला सांगणं किंवा दाखवणं होणार नाही. पण जेव्हा आपले रेग्युलर ब्लॉग जे आहेत ते चालू होतील त्यावेळी मी रेग्युलर आपला मेकअप किट जो असतो तर तो तुमच्यासोबत शेअर करेल. तर हे बॉक्ससुद्धा मला भरायचे आहेत आणि सोबत 1-2 शॉल वगैरे सुद्धा घ्यायच्या आहेत. एवढ्या गडबडीमध्ये माझी बॅग वगैरे भरून झाली आणि डायरेक्ट मी भेटते तुम्हाला आम्ही घराबाहेर पडताना. इथे लॉक लावलेलं आहे फायनली आणि आम्ही निघालेलो आहोत बाहेर. तर इथून आम्ही गाडीवरती कुर्डुवाडीला जाणार आणि तिथून आम्हाला नागपूरसाठी गाडी होती डायरेक्ट. तर इथून गाडी मग आम्ही तिथे घेऊन तिथे लावतो आणि त्यानंतर रेल्वेनी पुढे जाणार. या गडबडीमध्ये म्हणजे सगळंच डोक्यामध्ये असतं की काय राहिलं काय नाही, बॅगा आणि सोबत माझ्याकडून सोनूचं जे जॅकेट आहे ते घरातच राहिलं. मला वाटलं घेतलं असेल, गाडीमध्ये वगैरे ठेवलं असेल, पण ते नंतर लक्षात आलं की ते घेतलंच नव्हतं. सोबत आमच्या 2 शॉल होत्या त्यामुळे जास्त थंडी वगैरे काही जाणवली नाही. फायनली निघालो आम्ही आता आणि चला मग भेटूया, पुढे काय काय होते तेही पाहूया. प्लॅटफॉर्म नंबर 2. कृपया लक्ष द्या. नागपूर मार्गाने 1140 कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस. आम्ही गावाला चाललो. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सर्वांचं खूप 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 स्वागत आपल्या आजच्या या ब्लॉगमध्ये. सकाळपासून बोलेल म्हटलं पण बोलणं काही झालं नाही, कामं आवरायची पडलेली होती. तर नागपूरसाठी निघालो आहे आम्ही. कार्यक्रम आहे, एक लग्न आहे, तर लग्नासाठी निघालेलो आहोत. स्टेशनला येऊन थांबलो आहे आणि गाडीसुद्धा आलेली. 1-5 मिनिटामध्ये आम्ही चढणार आहोत गाडीमध्ये. चला तर मग तुम्हीही माझ्यासोबत नागपूरला. आणि नागपूरमध्ये आहे मग मी 2-3 दिवस तिथेच आहे. तर काय काय होतंय, काय काय करणार आहे मी, तर तेही तुमच्यासोबत शेअर करते. सोनू आली गाडी.
चला मग. ये नाही तर मग त्याचं दिसतं का? आता मी सकाळी पोहोचतो गावाला. आता 9 वाजले. हा झोप जाऊन सीटवर तुझ्या. राहू दे. पप्पा झोपले. झोपले नाही, पिक्चर बघतात. 9 वाजलेत रात्रीचे. आता ब्लॉग तर काही करण्यात अर्थ नाही, आपण सकाळीच भेटूया. कारण आता सगळेच म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांच्या लाईट वगैरे बंद झाल्या. आम्ही आमची इथली लाईट बंद केली. सोनूवरती जाऊन झोपला होता. हा स्टॉप आहे, तिथं थांबली आहे गाडी. कोणता आहे ते कळतच नाहीये. पण हॅलो, आता चालू होईल आणि आम्हाला जवळजवळ पोचायला सकाळी 8 वाजणार आहेत. आता सकाळी 8 वाजताच भेटूया. सकाळचे 7 वाजले. 7 वाजता जाग आली आणि रात्रभर निवांत अशी झोप काही लागली नाही. म्हणजे सोनू वेगळ्याच होता, त्यामुळे सारखं पडेल की काय असं वाटायचं. त्याच्यामुळे निवांत अशी झोप काही झाली नाही. 7 वाजता आम्ही उठलो. मी आणि सोनू मस्तपैकी ब्रश करून आलो, थोडंसं फ्रेश झालो आणि त्यानंतर चहा घेतला आम्ही. चहा आणि बिस्किट खातोय सोनू, कारण उतरायला फार उशीर होणार होता आम्हाला. 10 वाजणार होते. मग तोपर्यंत काहीतरी म्हणून चहा नाश्ता केला आणि त्यानंतर 10 वाजले आम्हाला रेल्वेमधून उतरायला. खूप जास्त कंटाळा आला आणि मला तर चक्कर यायला सुरुवात झालेली होती. तर या ब्लॉगला मी इथेच एंड करते. याच्या पुढचा जो ब्लॉग आहे तो तुमच्यासोबत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला एंड करू.